नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की या महिन्यामध्ये, येत्या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये तुमचं आयुष्य कसं राहणार आहे ते. सर्वात पहिली रास, मेष रास. स्वामी सांगतात की हा महिना तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. प्रॉपर्टीशी संबंधित तुमची काही कामं रखडली असतील तर ती या महिन्यात पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कामात आणि सामाजिक कामांमध्ये जास्त वेळ घालवाल. मीडिया आणि संपर्क साधणाऱ्या लोकांशी संबंधित कामावरती तुम्ही लक्ष ठेवा. तुम्हाला काही महत्त्वाची माहिती आज मिळू शकते. जर तुम्ही कोणासोबतही भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर त्यावरती नीट विचार करा. हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. पती पत्नीमधील संबंध चांगले राहतील आणि तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. आता पुढची रास, वृषभ रास. स्वामी सांगतात की तुमच्या घरामध्ये नातेवाईकांच्या येण्यानं आनंदी वातावरण राहील. कुटुंबातील काही गैरसमज दूर होतील. कामांमुळे तुम्ही घरच्यांकडे दुर्लक्ष मात्र करू नका. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध ठेवा. तुमच्या घरातील वातावरण हे अगदी आनंदी राहील. पती पत्नीमधील संबंध सुखद आणि एकमेकांना मदत करणारे असतील. हवामानाचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती होऊ शकतो, त्यामुळे डॉक्टरचा सल्ला तुम्हाला घ्यावा लागेल. आता पुढची रास, मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी हा महिना खूपच व्यस्त जाईल. तुमच्या कामांना तुम्ही प्राधान्य द्या. बऱ्याच काळापासून अडकलेले तुमचे पैसे पुन्हा परत मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सगळं तुमचं अगदी व्यवस्थित चालेल. सहकाऱ्यांकडनंही तुम्हाला चांगली मदत मिळेल. कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्ही कुटुंबाला मात्र जास्त वेळ देऊ शकणार नाही. ताण आणि थकवा याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती होऊ शकतो. योगा आणि मेडिटेशन करणं हा त्यावरती एक चांगला उपाय आहे. आता पुढची रास, कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी तुम्ही घेतलेले निर्णय हे तुमची हुशारी दाखवणारे असतील आणि त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. भविष्यासाठी पैसे गुंतवण्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. या काळामध्ये कोणताही व्यावसायिक निर्णय स्वतःचा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ मात्र योग्य नाही. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल. पती पत्नीचे संबंधही चांगले आणि सुखद राहतील, प्रणयपूर्ण राहतील आणि घरातही शांततापूर्ण वातावरण राहील. आता पुढची रास, सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी सामाजिक आणि धार्मिक कामांमध्ये तुमची आवड वाढत जाईल. या कामांमध्ये वेळ घालवल्यानं तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. प्रॉपर्टीच्या व्यवहारामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायाशी संबंधित कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम आहे. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर लगेचच कामाला लागा. कुटुंबाच्या बाबतीमध्ये कोणाचाही हस्तक्षेप तुम्ही होऊ देऊ नका. तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये योगा आणि मेडिटेशन यांचा समावेश करा. गाडी चालवताना काळजी घ्या. आता पुढची रास, कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी तुम्हाला तुमची एखादी खास कला किंवा कौशल्य सुधारण्याची संधी मिळेल. जर कुठलाही वाद सुरू असेल तर तो सोडवण्यासाठी हा योग्य काळ आहे. तुम्ही कुटुंबाच्या देखभालीसाठी वेळ काढू शकाल. नवीन काम सुरू करण्याच्या योजनाही तुम्ही बनवाल. कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष देणं तुमचं कर्तव्य राहील. वैवाहिक संबंधांमध्ये गोडवा आणि सामंजस्य कायम राहील. नसांमध्ये ताण आणि वेदना वाढू शकतात, परंतु याकडे दुर्लक्ष करू नका. व्यायाम आणि उपचारांवरती व्यवस्थित लक्ष द्या. आता पुढची रास, तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या रोजच्या कामामध्ये आणि काम करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न कराल. कामापेक्षा तुम्ही तुमच्या आवडीच्या आणि वैयक्तिक कामांमध्येच जास्त वेळ घालवाल. यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान आणि आनंद मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीनं हा काळ अत्यंत चांगला राहील. घरातील वातावरण चांगलं राहील. घरातल्या सुखसोयींच्या वस्तूंची तुम्ही खरेदी कराल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाची बोलणी सुरू होऊ शकते.
प्रदूषण आणि सध्याच्या वातावरणापासून तुम्ही स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं आहे, नाहीतर तुमच्या त्वचेला त्याचा अभाव होऊ शकतो. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. त्यामुळे तुमची ऊर्जा तुम्ही योग्य दिशेनं वापरा, कारण वेळेनुसार केलेल्या कामांचे चांगले परिणामही तुम्हाला मिळतील. या महिन्यामध्ये व्यवसायामध्ये नवीन कार्यपद्धती किंवा व्यवस्था लागू होऊ शकते. असं केल्यानं तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. पती पत्नी एकमेकांच्या मदतीनं घराची व्यवस्था चांगली ठेवतील. कुटुंबातील सदस्यांमध्येही चांगले संबंध राहतील. खोकला, सर्दी आणि व्हायरल ताप यासारख्या समस्या तुम्हाला राहतील, परंतु दुर्लक्ष करू नका आणि लगेचच उपचार घ्या. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये मान वाढेल. तुम्हाला काही महत्त्वाची माहिती, गुप्त माहिती मिळू शकते. भावासोबत सुरू असलेल्या एखाद्या जुन्या समस्येचं निराकरण झाल्यानं तुम्हाला आराम वाटेल. तुमचे अडकलेले पैसे या महिन्यात परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये चांगले समन्वय आणि सामंजस्य राहील. तुमच्या शरीरामध्ये आळस आणि थकवा जाणवेल. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी सध्या पैशांची चांगली परिस्थिती आहे. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये तुम्ही जास्त लक्ष द्या. तुमच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एखादी मोठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या सहकाऱ्यांकडनं तुम्हाला योग्य ते सहकार्य मिळेल. घरातलं वातावरण चांगलं राहील. मित्रांसोबत एखादा कौटुंबिक गेट टुगेदर तुमचा होऊ शकतो. तुमच्या घरातील एखाद्या विवाहित व्यक्तीचं लग्न ठरण्याचीही दाट शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीनं हा महिना तुमच्यासाठी फारसा चांगला राहणार नाहीये. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी या काळामध्ये आर्थिक व्यवहार किंवा पैशांशी संबंधित काही ना काही गोष्टी सुरू राहतील. तुमचे अडकलेले पैसे पुन्हा परत मिळण्याचीही दाट शक्यता आहे. तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य तुमच्यासाठी भाग्योदय ठरेल. व्यवसायामध्ये तुमच्या योजना आणि कार्यपद्धती गुप्त ठेवा. तुमच्या घरातील वातावरण सुखद आणि शिस्तबद्ध राहील. प्रेमसंबंधांमध्ये लग्नामध्ये रूपांतरित करण्यासाठी कुटुंबाची परवानगी मिळू शकते. जास्त कामामुळे तुमची पाय आणि कंबर दुखण्याची समस्या मात्र राहू शकते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी हा महिना काही संमिश्र परिणाम देणारा आहे. कितीही कठीण काम असलं तरी तुम्ही तुमच्या मेहनतीने ते अगदी व्यवस्थित पूर्ण कराल. थकवा असूनही तुमची ऊर्जा मात्र कायम राहील. कुटुंबातील एखाद्या वादविवादाचं कारण तुम्ही झाल्यानं घरामध्ये शांततापूर्ण वातावरण राहील. व्यावसायिक कामं सुरळीत चालतील. पती पत्नीमधील समन्वय हा सामान्यांपेक्षा खूप चांगला राहील. तुमच्या घरातील वातावरणही सुखद आणि सौहार्दपूर्ण राहील. डोकेदुखी आणि मानेच्या समस्या वाढू शकतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे या महिन्याचं राशी भविष्य. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.